मित्रांनो, आता इथून निघालोय तर आम्ही मदुराईला. मदुराई, कोल्हापूर आणि पुणे, आता आमचा परतीचा प्रवास सुरू झालाय. हा आहे सुप्रसिद्ध पंबन ब्रिज. आता सुप्रसिद्ध यासाठी म्हणतोय कारण हा ज्या काळात बांधण्यात आला त्या काळात भारतातला हा सगळ्यात मोठा पूल मानण्यात येत होता. याची लांबी साधारण 2-2.25 किलोमीटर लांब आहे. रेल्वेचा हा जो पूल दिसतोय शेजारी, ते नवीन पुलाचं बांधकाम सुरू आहे आणि हा पूल अजूनही अबाधित आहे. हा एकमेव रस्ता आहे जो पंबनला आणि भारताला जोडतो. थोड्याच वेळात पंबन ब्रिज क्रॉस केला आणि आम्ही आता एका टी ब्रेकसाठी थांबलोय. निघालोय 12-13 किलोमीटर वरती एक टी पॉइंट, चाय पॉइंट नावाचं हॉटेल आहे. तर इथून आम्ही जाणार आहे ते मदुराईला जायचं आहे. मित्रांनो, रामेश्वरम ते मदुराई अंतर खूप नाही, साधारण एक 250 किलोमीटरचं अंतर आहे आणि एक 3-3.5 तासात आपण पोहोचतो तिथे. आम्ही पण साधारण संध्याकाळच्या वेळेत मदुराईमध्ये पोचलो, पण मदुराईमध्ये हॉटेल सापडणं खूप अवघड होतं. आम्हाला संध्याकाळ झाली, एके ठिकाणी हॉटेल मिळालं. आम्ही मंदिरात गेलो, दर्शन घेतलं आणि मग रात्री इथं जेवण करायला आलो. आता मंदिरात आम्ही जाऊन आलो, पण मंदिरात कॅमेरे नेणं अलाउड नाही आहे, त्यामुळं तिथलं काहीच शूटिंग मला करता आलं नाही. आणि हे माहीत असल्यामुळं मुळात मी कॅमेरा वगैरे सोबत घेतला नव्हता. त्यामुळं आता मी सकाळी आलोय आणि घसा जाम झालाय AC मुळं. घसा एकदम दुखतोय आता. पण आलोय आता मदुराई मीनाक्षी मंदिरापाशी. आतमधनं फार काय दाखवता येत नाही तुम्हाला, बाहेरूनच फक्त मी दाखवायचा प्रयत्न करेन. शहराच्या कोणत्याही भागातून दिसणारे हे गोपुरम मीनाक्षी मंदिराचे ही वैशिष्ट्य आहे. मंडळी, मीनाक्षी मंदिराचा परिसर हा प्रचंड मोठा आहे, त्यामुळे इथं येणारे जे भाविक आहेत, प्रवास करून येणारे, खास करून ज्यांचं सामान वगैरे बॅग्स असतात ते ठेवण्यासाठी असे मोठाले क्लोकरूम्स या भागात बऱ्याच ठिकाणी आहेत. म्हणजे त्यामुळं भाविक इथं आपले सामान ठेवून देवीच्या दर्शनासाठी आज जाऊ शकतात. अगदी थोडक्यात माहिती द्यायची झाली तर मंदिराचा परिसर इतका मोठा आहे तर साधारण 65,000 स्क्वेअर मीटर म्हणता येईल, किंवा याला 15-18 एकर याचा परिसर आहे. या संपूर्ण परिसराला ही अशी तटबंदी आहे, म्हणजे मंदिर परिसराला. याचे 4 मुख्य द्वार आहेत आणि याला मला वाटतं 14 गोपूर आहेत याचे, वेगवेगळ्या उंचीचे. त्यातला तो जो 14वा गोपूर म्हणतात तो सगळ्यात उंच आहे यांच्यातला. तो साधारण 170 फूट, म्हणजे 52-53 मीटर याची उंची आहे. मदुराई आणि परिसरामध्ये जे काय आर्किओलॉजिकल मॉन्युमेंट्स आहेत, हे सगळे ह्या ज्या वास्तू आहेत, ह्या मदुराईच्या या मंदिरापासून किती अंतरावरती आहे, कोणत्या दिशेला आहेत, याची सगळी माहिती इथं आपल्याला आढळते. नंदीचा वास्तव्य म्हणजे आतमध्ये महादेवाचं मंदिर आहेच आहे, त्याला सुंदरेश्वर मंदिर म्हणतात. अशी कथा आहे इथली की मीनाक्षी म्हणजे ही साक्षात पार्वतीचं रूप आहे आणि सुंदरेश्वरानं मीनाक्षीशी इथं विवाह केला होता, त्यामुळे इथं महादेवाचं मंदिर पण आहे आतमध्ये. मदुराई अजून एका वस्तूसाठी प्रसिद्ध आहे, ते म्हणजे
इथली मोगऱ्याची फुलं. असं म्हणतात भारतातली सगळ्यात मोठी मोगऱ्याची बाजारपेठ ही मदुराईमध्ये. आणि हे सुंदर प्रवेशद्वार आहे हे मीनाक्षी मंदिराचं. खरे तर मंदिराला 4 बाजूनं म्हणजे पूर्व, पश्चिम, उत्तर, दक्षिण अशी 4 प्रवेशद्वार आहे. पण याला मुख्य प्रवेशद्वार यासाठी म्हणतो की या द्वारातून अगदी आपण सरळ गेलो आणि समोर म्हणजे अगदी समोर मीनाक्षी माता मंदिराचा गाभारा आहे. सुंदरेश्वर म्हणजे साक्षात महादेव आणि मीनाक्षी म्हणजे माता पार्वती, या दोघांचं लग्न इथं झालेलं होतं. आणि त्यामुळं त्या दोघांचा आशीर्वाद घेण्यासाठी संपूर्ण दक्षिण भारतातून नववधू इथं येताना आपल्याला दिसतात. लग्नसराईमध्ये इथं प्रचंड गर्दी असते. मीनाक्षी मातेला इथूनच बाहेरून नमस्कार केला आणि आता पुढे निघालो. मदुराई शहर सोडलं साधारण आता 8:30 पावणे 9 झाले होते आणि आम्ही हायवेवरती प्रवासाला सुरुवात केली. साधारण 10:30च्या आसपास आम्ही एके ठिकाणी ब्रेकफास्टसाठी थांबलो. ब्रेकफास्ट केला आणि आता आम्ही पुढच्या प्रवासाला निघालो. मित्रांनो, आजचा प्रवास आमचा अंतर जर म्हणाल तर खूप नाही आहे, 550-600 किलोमीटरच आहे. पण वेळ मात्र जी आहे ती साधारण 13 ते 14 तासांचा प्रवास आहे. आणि हा प्रवास तसा कंटाळवाणा आहे, म्हणजे 14 तास प्रवास करायचा आहे आणि तेही सलग, म्हणजे जेवणाचं वगैरे आम्ही याच्यात वेळ धरलेली नाही आहे. म्हणून मग आम्ही एक ठरवलं होतं की शक्य तेवढं कमी थांबायचं. आम्ही जे सोबत खाण्याचं जे काही घेतलेलं होतं ते आता परतीच्या प्रवासात संपवायचं होतं. त्या हिशोबानं आमचा प्रवास सुरू झाला तो कोल्हापूरच्या दिशेला. आम्हाला माहीत नव्हतं की आज कोल्हापूरपर्यंत आपण पोचू का नाही, पण ॲटलिस्ट आम्ही टार्गेट ठेवलं होतं की कमीत कमी बेंगलोर तरी आज क्रॉस करून आपण तुमकूरपर्यंत जरी गेलो आणि तुमकूरला जर रात्री मुक्काम केला तर उद्या सकाळी लवकर उठून आपल्याला कोल्हापूर वेळेत गाठता येईल. हळदीसाठी प्रसिद्ध असलेलं सालेम हे गाव आपण बऱ्याचदा ऐकलेलं असेल. तिथून मग आपण पुढे येतो धर्मपुरी, कृष्णगिरी आणि होसूर, आणि मग तिथून मग आपण जवळ येतो ते बेंगलोर शहराच्या. मित्रांनो, आम्ही कृष्णगिरीच्या थोडं पुढं आल्यावरती वाटेत काही ठिकाणी कामं सुरू होती. वाटेत एका कोणत्या तरी शहरामध्ये रस्त्याची कामं सुरू होती म्हणून डायव्हर्जन देण्यात आलं आणि इथे मात्र आम्हाला गुगलनं म्हणजे सपशेल फसवलं. मंडळी, गुगल मॅप्सनं आम्हाला एका कोणत्या तरी अंतर्गत रस्त्यांवरनं अशा ठिकाणी आणून सोडलं जिथं हायवेचं काम सुरू होतं. स्थानिक लोक जी होती, ज्यांना माहीत होतं या रस्त्याचं, ती फक्त प्रवास करत होती. त्या व्यतिरिक्त आम्हाला बाकी कोणतीच वाहनं दिसत नव्हती. समोरून पण कोणतेही वाहन येत नव्हतं. रस्ते मात्र खूप सुंदर आणि मोठे होते. शेवटी बराच वेळ प्रवास केल्यानंतर कुठेतरी, मला आता आठवत नाही, पण आम्ही एका मुख्य रस्त्यावर आलो आणि तिथून म्हणजे इलेक्ट्रॉनिक सिटी बेंगलोर वगैरे जे आहे, बेंगलोर शहराला लागून पण बाहेरून असलेला जो रिंग रोड आहे तिथं कुठेतरी आलो आम्ही आणि थोड्याच वेळात बेंगलोर सिटीच्या जवळ आलो होतो.
गुगल मॅप्सला चकवत आणि आपलं स्वतःचं इंटेलिजन्स वापरत आम्ही मुख्य रस्त्यावरती आलो. म्हणजे जो बेंगलोर बायपास होऊन आम्हाला आता तुमकूरकडे नेणार होता. आमचा आता प्रवास सुरू झाला तो तुमकूरच्या दिशेने. फक्त आता आम्ही ठरवत होतो की मुक्काम कुठं करायचा, तुमकूरमध्ये की अजून पुढे. बेंगलोर आता मागे राहिलं होतं. इथून साधारण 45 किलोमीटरवरती तुमकूर होतं. संध्याकाळचे 6:30 वाजले होते. आम्हाला तुमकूरमध्ये जाईपर्यंत 7 वाजणार होते. मग आम्हीच निर्णय घेतला की उद्याचा अंतर कमी जर करायचं असेल प्रवासाचं तर आज अजून थोडा वेळ आपण प्रवास करूया. असं करत आम्ही तुमकूरच्या पुढं सिरा म्हणून एक गाव आहे तिथं आलो. तुमकूरच्या पुढं सिरा म्हणून गाव आहे तिथं आलोय. तिथं थांबलो. 8:30 वाजलेत रात्रीचे. त्यामुळे आज रात्री सिरामध्ये मुक्काम आहे. तुम्हाला रूम दाखवतो आम्ही. रूम तर अतुल दादा आमच्या आराम करतायत. ही खोली, आमचा पसारा आणि ही आमची बाल्कनी. मी जाणार कोल्हापूरला, महालक्ष्मीचं दर्शन घ्यायचं आणि मग महालक्ष्मीचं दर्शन झाल्यावरती मग पुणे, असं आत्ता तरी म्हणतोय. त्यात काही प्लॅन बदलला तर माहित नाही. मॉर्निंग नाही, आता ऑलमोस्ट आफ्टरनून व्हायला आली. वाजलेत किती? 9:30. खूप उशीर झाला निघायला. अंघोळ झाली, ब्रेकफास्टला जाणार आहे. बॅग्स वगैरे पॅक केलेले आहेत. पाकशाळा नावाचं हे रेस्टॉरंट आहे सिरा मध्ये. आपल्याला हायवेवरतीच डाव्या बाजूला हे रेस्टॉरंट दिसतं. ब्रेकफास्ट केला, गाडीत सगळ्या बॅग्स पॅक केल्या, बॅगा ठेवल्या आणि आता आमचा प्रवास आता पुढं सुरू करतोय. सिरापासून ते कोल्हापूरला चाललो. मंडळी, आता हा जो प्रवास आहे इथून बेळगाव पर्यंतचं जे अंतर आहे ते साधारण 400 किलोमीटर आहे. हे 400 किलोमीटरचं अंतर खूप व्यवस्थित पार पाडू शकतो आपण, कारण रस्ते मोठे आहेत, सुंदर आहेत. खरी कसरत सुरू होते किंवा ड्रायव्हिंगची परीक्षा आपली सुरू होते ती बेळगावच्या पुढे, कारण नॅशनल हायवेवरती सगळ्यात जास्त कामं सुरू आहेत ती आत्ता बेळगाव ते कोल्हापूर या पट्ट्यामध्ये. त्यामुळं बेळगाव ते कोल्हापूर अंतर जरी 100 किलोमीटर असेल तरी प्रवास मात्र 3.5 तासाचा होऊ शकतो. मित्रांनो, आम्ही प्रवास सिरामधनं सुरू केला होता तो खूप उशिरा, म्हणजे 10:30-11 वाजून गेले होते. त्यामुळे झालंय काय की बेळगावमधली जी ट्रॅफिक आहे ते न लागता आम्ही कोल्हापुरात अगदी वेळेत पोचलो. म्हणजे 6-6:30 आम्ही कोल्हापूर शहरात पोचलो होतो. त्यामुळं आमचं नेहमीचं जे हॉटेल आहे गोकुळ, तिथं जाऊन आम्ही आमच्या बॅगा वगैरे ठेवल्या, आवरलं आणि थेट रात्री मंदिरात गेलो.
मित्रांनो, आई अंबाबाईचं खूप सुंदर दर्शन लाभलं आम्हाला. दर्शन घेतलं आणि इथून मग बाहेर पडायचा निर्णय घेतला. आता जायचं होतं ते जेवण करायला. जेवण झाल्यानंतर थोडी जागा शिल्लक होती, मग फालुदा खायचं ठरलं. म्हणून मग फालुदा खायला आलो सोळंकींच्या इथे. तर मंडळी, असा होता आमचा मागील 2 दिवसाचा प्रवास, मदुराई ते सिरा आणि सिरा ते कोल्हापूर. लवकरच भेटूया उद्या सकाळी पुढच्या प्रवासात. धन्यवाद.